चं ग्रामदैवत श्रीदेव कालभैरव आणि भगवान परशुरामाच्या चरणी वंदन करून आजच्या या पत्रकार परिषदेला आम्ही सुरू करतो. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 8 जून 2026 रोजी सोमवारी सायंकाळी 5:30 वाजता आपण कॉर्पोरेट जिहाद या विषयावर एक संवाद आयोजित केलेला आहे. आपल्याला माहिती असेल की नाशिक येथील TCS जी कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस, या कंपनीमध्ये काही दिवसांपूर्वी एक लव जिहादचं प्रकरण उघड झालं आणि ते इतकं गंभीर होतं की कित्येक हिंदू मुलींना, उच्च शिक्षित इंजिनियर असलेल्या हिंदू मुलींना यांचं धर्मांतरण केलं गेलं आणि त्यासाठी हे धर्मांतरण होण्यासाठी तिथली जी काही HR आहे निदा खान आणि तिने त्या कंपनीमध्ये नोकरीला लावलेले जे मुसलमान युवक आणि युवती आहेत, ह्या सर्वांचा एक पद्धतशीर षडयंत्राद्वारे उपयोग करून हे धर्मांतरण झालेलं आहे. आपल्याला माहिती असेल की जवळजवळ 40 दिवस ही निदा खान मिळाली नाही NIA सारख्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला आणि त्यानंतर ती एका MIMच्या नगरसेवकाच्या घरी ती सापडलेली आहे. इतकं गंभीर हे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये एक राजकीय पक्ष पण गुंतलेला आहे, त्या पक्षातले लोक गुंतलेले आहेत. तर अशा पद्धतीने जेव्हा TCSचं आलं प्रकरण बाहेर, त्यानंतर मग विप्रोचं आलं, नंतर मुंबईला SBIचं आलं. ही एक एक करत प्रकरणं का बाहेर येत आहेत? कारण कुठेतरी वाच्यता झालेली आहे, मीडियामध्ये हे येतं आहे, जनमानसामध्ये याची चर्चा सुरू झाली आहे, ॲक्शन सुरू झालेली आहेत. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या त्या ज्या पीडित आपल्या हिंदू युवती आहेत, महिला आहेत, या आता समोर कॅमेरासमोर येऊन, आज मीडियासमोर येऊन आपल्या ह्या व्यथा सांगत आहेत. या दृष्टिकोनातून हिंदू जनजागृती समितीने काय विचार केला की एकीकडे एका लव जिहादच्या माध्यमातून जे काही षडयंत्र सुरू आहे हे आहेच, त्याच्यासाठी धर्मांतरण बंदी कायदा पण आज महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे. परंतु कायदा आणि केवळ हे जे काही पोलिसांच्या जे काही त्याच्यावर ॲक्शन्स होते ह्याच्यावर थांबून चालणार नाही आहे. तर हे जे काही षडयंत्र आहे हे अगदी गावोगावी शहरातून सुरू आहे आणि हिंदू समाज ज्याने या गोष्टींविषयी एकत्र येऊन चर्चा करायला हवी, घरातल्या आपल्या युवक युवतींना याविषयी जाणीव करून द्यायला हवी, त्यांना या षडयंत्राचं भयानकता त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी, ह्यासाठी आम्ही हा जनसंवाद महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही या जनसंवादाला नावच दिलेलं आहे बेटी सुरक्षित तो राष्ट्र सुरक्षित. हा अभियानच आहे आणि ह्या अभियानांतर्गत कोकणामधला हा पहिला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे येत आहेत, ज्यांनी स्वतः पहिल्यांदा भारतामध्ये लव जिहाद हा ग्रंथ संकलित केला. म्हणजे त्याला जेव्हा तो प्रकाशित झाला ग्रंथ त्यावेळेस केरळमध्ये त्याला बॅन केलं होतं, पण नंतर आपण पाहिलं की त्याच केरळमध्ये जवळजवळ 32,000 युवतींना अशा पद्धतीने लव जिहादच्या प्रकरणामध्ये त्या फसवल्या गेल्या आणि त्याच्यावर केरळा स्टोरी हा चित्रपट 2 भागांमध्ये आलेला आहे. म्हणजे इतकं ते गंभीर आहे. नंतर संसदेमध्ये त्याविषयी योगीजींनी मांडलं, महाराष्ट्रामध्ये आता कायदा झालेला आहे, अन्य राज्यांमध्ये पण झालेला आहे. तर या अनुषंगाने रमेश शिंदे जे आहेत ते ह्या कार्यक्रमाला त्यांची विशेष उपस्थिती आहे आणि मुंबईच्या अधिवक्ता प्रीती राऊत, ज्या हिंदू जागरण मंच ज्यांच्याकडे पूर्वी त्यांनी कार्य पाहिलेलं आहे, त्यांनीही त्या भागामध्ये पालघर, मुंबई, ठाणे या भागामध्ये या अशा पद्धतीच्या ज्या मुली या लव जिहादच्या प्रकरणाला बळी पडल्या आहेत त्यांना सोडवण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या समुपदेशन, समाजामध्ये जाऊन हे विषय सांगणं, या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, त्यांचे चालूही आहेत. कोकण भागामध्ये त्यांचेही कार्यक्रम पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे आता ठरलेले आहेत. पण ह्या कार्यक्रमाला सर्वात विशेष उपस्थिती जी आहे ती म्हणजे आपले शिवसेनेचे नेते आमदार डॉक्टर निलेशजी राणे हे या कार्यक्रमाला येत आहेत. आणि विशेष करून काय आहे तर कोकणामध्ये हा जो अभियान आपण सुरू करतो आहोत तर याला जसं समाजातल्या विविध संघटना जशा सहभागी आहेत, त्याबरोबर राजकीय क्षेत्रातल्या पण ती संवेदनशीलता असणाऱ्या मंडळीने
या व्यासपीठावर येणं आवश्यक आहे. कारण ह्या सर्व एकत्रितकरणातूनच हिंदू समाज या भयंकर संकटातून बाहेर पडू शकतो असं आम्हाला वाटतं. म्हणून ठिकठिकाणी जे कार्यक्रम होत आहेत तेव्हा आम्ही समाजमान्य असलेले वक्ते पण आम्ही त्या व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करतो. जसं पुण्याला खासदार मेधा कुलकर्णी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अन्य ठिकाणी पण हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. तर या दृष्टिकोनातून आजची या पत्रकार परिषदेतून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हा एक जनसंवाद आहे. हिंदू समाजावर, हिंदू कुटुंब व्यवस्थेवर हा हल्ला होतो आहे. कारण कुटुंब व्यवस्थेतील महिलेचं स्थान महत्त्वाचं आहे. अशा जर हिंदू मुली आणि महिला ह्याला बळी पडत गेल्या तर मग हा कुटुंब व्यवस्थेवरचा हल्ला आहे आणि एकूण समाज व्यवस्था एकूण बिघडवण्याचं हे सर्व प्रकरण आहे. आणि म्हणून याची दखल हिंदू समाजाने घ्यावी, काहीतरी त्याच्यावर संवाद व्हावा, हा आपला त्यामागचा उद्देश आहे. सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शासकीय शिवराज्याभिषेक दिन आज साजरा केला आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणं झाली आणि परकीय जे आक्रमणकर्ते होते त्यांनी सगळ्यात पहिले काय केलं तर आपल्या देवांच्या मूर्तींचे विटंबना केल्या, आपली देवळं मोडली आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय घाणेरडं काम परकीय आक्रमकांनी जे केलं ते म्हणजे आपल्या स्त्रिया नासवण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्याला शिक्षण दिलेली आहे की जो आमच्या जमिनीकडे आणि जो आमच्या आईकडे वाईट नजरेने बघेल त्याचा रांजाचा पाटील करून टाकायला हवा. ह्याच प्रकारचं आता षडयंत्र संपूर्ण आमचे वरिष्ठ चाळके काकांनी सांगितलेलं आहेच की TCS सारख्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत किंवा मला वाटतं विप्रोमध्ये सुद्धा असा प्रकार घडला. परंतु हा पुण्या मुंबईसारख्या कॉर्पोरेट शहरांमध्ये फक्त घडतोय का तर तसं नाही आहे. ही कीड हळूहळू आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यायाने देशभर वेगवेगळ्या प्रकारे ही कीड वळवळत आहे. ही कीड चिपळूणमध्ये सुद्धा 100% वळवळत आहे. आणि मग आता काही जणांना वाटेल की राजकीय असून सुद्धा आम्ही या व्यासपीठावर कसे. निदा खानचा जेव्हा विषय आला त्यावेळी निदा खानचा विषय उचलून घ्यायला इम्तियाज जलील होता. जर इम्तियाज जलीलला तो तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो आणि त्याला पुण्यामधल्या प्रकरणामध्ये असलेल्या निदा खानची जर काळजी आहे तर या देशात असणाऱ्या सर्व हिंदू भगिनींची आणि मातांची काळजी आम्हाला आहेच. आणि आमच्यासारखे अनेक असे तरुण आहेत किंवा अनेक हिंदुत्वनिष्ठ लोक आहेत की ह्या कार्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून आपलं स्वतःचं हे आपल्यासुद्धा अंगावर येऊ शकतं. हे आपल्या घरात येऊ शकतं, आपल्या बाजूच्या घरात येऊ शकतं, आपल्या वाडीत येऊ शकतं, आपल्या शहरात येऊ शकतं, आपल्या तालुक्यात येऊ शकतं, आपल्या जिल्ह्यात देखील येऊ शकतं. इतकं हे गंभीर प्रकरण आहे. म्हणूनच या प्रकरणाची सुरुवात आपण संपूर्ण कोकणामध्ये पहिला असा आपण कॉर्पोरेट जिहाद काय प्रकार आहे हे आपल्या महिलांना देखील कळायला हवं. आम्ही जास्तीत जास्त ज्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत, मग ते राजकीय पुढारी असू देत किंवा इतर क्षेत्रात काम करणारे ज्यांना आपल्या धर्माबद्दल, आपल्या देव, देश, धर्म यांच्याबद्दल प्रेम आहे, त्या सगळ्यांना आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही माहिती देतोय की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहा. ही काळाची गरज आहे. हे आम्ही आमच्या घरचं कार्य नाही, हे आपण कशासाठी करतोय की लोकांपर्यंत जेवढं जास्तीत जास्त जाईल त्याच्यामुळे आपली येणारी पुढची पिढी आहे ती कुठेतरी चांगल्या मार्गावर येईल. पर्यायाने आपली जर पुढची पिढी चांगली असेल, सक्षम असेल तर आपला देश पुढे जाणार आहे. म्हणून मला वाटतंय की आम्ही आपणास या आजच्या दिवशी निमंत्रण दिलं होतं. आपण या पत्रकार परिषदेला सर्व लोक आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि धन्यवाद.